मित्रांनो, माझं नाव अजिंक्य शिंदे. आज सहज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलो होतो. बाजूलाच तुम्ही बघाल की आपलं कृषीचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी पीक विम्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आपण आलो होतो. आलेलं असताना आपण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की आपण ते शौचालय आहे, मुतारी आणि शौचालय त्या ठिकाणी आल्या असता एक निदर्शनास आलं की एवढी मोठी बिल्डिंग समोर उभी असताना, कृषी कार्यालय पण तिकडे आहे आणि आपल्या इकडं तहसील कार्यालय आहे, एवढी मोठी बिल्डिंग उभी असताना तुम्ही फक्त इथल्या टॉयलेटची अवस्था बघा कशी झालेली आहे. तुम्हाला आपल्याला म्हणजे तहसीलदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, इथले बाकीचे नेते असतील ते कधी येतात की नाही त्या ठिकाणी. इकडे पुढं पण लागतं. इकडे अवस्था बघा टॉयलेटची झालेली आहे, पूर्णपणे घाण मारलेली आहे, पूर्णपणे बेसिकला इकडे नळ नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. टॉयलेटमध्ये दारूच्या बाटल्या पूर्ण दारूच्या जाळी लागलेली आहे पूर्णपणे. म्हणजे कोण आतमध्ये येऊ शकणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. समोर बिल्डिंग टोलजी नाही, ह्यांच्या केबिनला एसी लावलेले आहेत. परंतु सामान्य माणूस, शेतकरी सामान्य जेव्हा कृषी कार्यालयामध्ये येतो, ज्यावेळेस तो तहसीलदार आपलं काम करून येतो, एवढं लांबून गावातून यायचं आणि साधी बेसिक अम्युनिटी आहे, शौचालय आणि दुधाची बेसिक अम्युनिटी तुम्ही देऊ शकत नसाल तर सरकारचा आणि आमदारांचा आणि खासदारांचा उपयोग काय आपल्याला. तुम्ही इकडे बघा, इकडे बघा की बाथरूमची जी व्यवस्था नसल्यामुळे इथं लोक बाहेरच्या बाहेर इथं मूत्र विसर्जन करतात. पूर्णपणे कचरा इथं पडलेला आहे. ही आहे पुरुषांसाठी जे आहे पुरुषांची स्वच्छतागृह. आणि त्या बाजूला महिलांसाठी तुम्ही बघाल इथं आपण जायची हिंमत पण करू शकत नाही, एवढी दळबळणी अवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्या साईडला पण तुम्ही बघाल की पूर्णपणे कचरा पडला आहे. तुम्हाला दिसून असेल त्यामुळे पूर्णपणे कचरा पडला आहे. चौ बाजूला तहसील कार्यालय चौ बाजूला लोक बाहेरच्या बाहेर विसर्जन करत आहेत, मूत्र विसर्जन करणार येतात मुतारीसाठी. वरती तुम्ही बघाल इथे सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या केबिन आहे. त्या केबिनला आणि होल पडलेत, जाळीला होल पडलेत, कारण की त्यांना गुटखा फुटता यावा. आणि पूर्णपणे खाली तुम्ही पाहाल हा गुटखा फुटून ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक खिडकीला आणि गुटखा सुटण्यासाठी आणि घाण करून ठेवण्यासाठी जाळीला भुगा पाडलेले आहेत. आणि एवढं करून ते करून तर जेव्हा सामान्य नागरिक येतो त्या सामान्य नागरिकांची बेसिक अम्युनिटी पण आम्ही दिलेली नाही. पिण्याची पाण्याची व्यवस्था दूरच राहिली. पण जेव्हा एखाद्या लग्नाला यायचं असेल ती पण व्यवस्था केलेली नाही आहे. म्हणजे इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना जायचं कुठं, इथे काम घेऊन येणाऱ्या सामान्य औषधातल्या मतदारांनी आणि सामान्य नागरिकांनी जायचं कुठं. इथं आमदारांना माझी विनंती आहे, माननीय आमदार अभिमन्यू पवार आहेत, त्यांना विनंती आहे, पक्षफोडीपासून आणि इतर पक्षातले नेते कार्यकर्ते तुमच्या पक्षात घेऊन इथला विरोधक संपवण्याच्या कामातून जर वेळ मिळाला असेल तर या इथं एकदा तहसील कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयाच्या मागे इथं स्वच्छतागृह आहे, त्या स्वच्छतागृहाला एकदा भेट द्या. आणि तुम्हाला जर वाटलं की कुठेतरी चुकतंय आणि खरोखरच इथल्या सुधारणाची गरज असेल तर इथली सुधारणा करा. आत्ता आम्ही या व्हिडिओ केल्यानंतर इथले तहसीलदार आहेत, तर तहसीलदारांना निवेदन देणार आहे की तात्काळ या स्वच्छतागृहाची त्यांनी दुरुस्ती करून सामान्य नागरिक जो इथे येतोय त्याच्यासाठी एक सुलभ आणि स्वच्छ असं स्वच्छतागृह करावं. आणि आमदारांना विनंती आहे की जेव्हा केव्हा वेळ मिळेल कामातून, इथं तुमच्या व्यस्त कामातून, तेव्हा इथं या. आणि जर तुम्हाला वाटलं की खरोखरच करायची गरज आहे, जर तुम्हाला वाटलं की योग्य आहे तर योग्य राहू द्या, काय हरकत नाही, आम्ही त्याची जबाबदारी घेतो कसं करायचं ते. पण तुम्हाला जर वाटलं तर कुठेतरी चुकतंय तर ॲटलिस्ट एवढं नीट तरी करून द्यायची जबाबदारी तुम्ही घ्यावी, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.